गुड मॉर्निंग गाई. सकाळी 5:30 वाजता. तर आजचा आहे आपला नाशिक दर्शनचा दुसरा दिवस आणि आता आपण निघालेलो आहे. आपण कुठे थांबलो होतो? त्र्यंबकेश्वर. आपण थांबलेलं मनीषच्या फ्लॅटला. आपला हो, मित्र आहे. मनीष कुठे राहतो एक्झॅक्ट? मनीष नाशिकमध्ये. नाशिक रोडच्या आसपास मनीष, आमचा मित्र आहे मनीष, त्याच्या फ्लॅटला थांबलो होतो. तुम्ही बघू शकता छान अशी क्वालिटी झोप आली. सकाळी मस्त पैकी थंड पाणी आंघोळ केलेली आणि आता आपण निघालो आहे मित्रांनो अशा ठिकाणी ज्याला भारतातलं एक ज्योतिर्लिंग म्हणून संबोधलं जातं. नाशिकमधलं खूप फेमस आहे त्र्यंबकेश्वर, म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन घ्यायसाठी आपण निघालेलो आहे. चला आपल्यासोबत तुम्ही पण चला, भेटूया त्र्यंबकेश्वरला. हर हर महादेव. मित्रांनो गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपलं यश आढाव या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र असलेलं त्यासोबतच महाराष्ट्रातील लोकांच्या किंवा भारतातील लोकांचा एक श्रद्धास्थान 12 ज्योतिर्लिंगांपैकी असलेलं एक ज्योतिर्लिंग नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकमध्ये असलेलं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला आज आपण आलेलो आहे. जस्ट आपण पोहोचलेलो सकाळचे 7 वाजलेले आहे. तुम्हाला मी सकाळचा 7 वाजता व्ह्यू दाखवतो. समोर आपल्याला दिसतोय तो ब्रह्मगिरी पर्वत आणि आता आपण मध्ये दर्शनाला जाणार आहोत. तर चला मित्रांनो आपण दर्शनाला जाऊया. महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी असलेलं एक पवित्र स्थान आणि ज्या भूमीचा संबंध गोदावरीच्या उगमाशी जोडला जातो. अर्थातच आता आपण आलेलो आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या इथे. आपल्याला ताई भेटलेला. ताई कुठल्या तुम्ही? सिन्नर जवळचे ताई. मग तर मित्रांनो आता सकाळचे 7:30 पावणे 8 झालेले, थोडा उशीर झालेला आपल्याला. आज जरा गर्दी हलकीशी आता वाढत आहे. रविवार आहे. तर चला दर्शन घेऊया. जेवढं होईल तेवढं पॉसिबल तुम्हाला मी मधला मंदिराचा परिसर दाखवायचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर आता पाऊस पण चालू झाला हलका हलका. तर चला भेटूया मंदिरात. मित्रांनो अजून एक मोठा अपडेट, जर तुम्ही फेरीमध्ये किंवा फ्रीचं दर्शन घेणार असाल तर बघा खूप मोठी लाईन असते त्र्यंबकेश्वरला. ही पूर्ण मोठी लाईन दिसते तुम्हाला. शक्यतो एक तर जर तुम्हाला लाईनमध्ये लागायचं असेल तर जेवढं होईल तेवढं लवकर या, पहाटे आली तरी चालेल, किंवा मग डायरेक्ट 200 रुपयाचा पास काढून तुम्ही दर्शनाला जाऊ शकता. पासने जरा लवकर दर्शन घेतलं जातं. तर आता खूप लाईन आहे. तिथलं एका कार्यकर्त्यानं सांगितलं आपल्याला की जवळजवळ 6 ते 8 तास लागतात जर लाईनमध्ये दर्शन लागलं तर. आता आपण निघालेलं आहे. बघू पास भेटतो का. पास घेऊन आता आपण दर्शनाला जाणार आहोत. मित्रांनो पास काढायचं, जरी पास काढून जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तरी तुम्हाला भरपूर गती लागणार. तुम्ही बघू शकता पास काढायला बघा किती मोठी लाईन आहे. पास काढायला खूप मोठी लाईन आहे. तर तुम्हाला जरी वाटलं की रांगेत राहून दर्शन घ्यायचं किंवा पास दर्शन द्यायचं, तुम्हाला दोन्ही ऑप्शनसाठी लवकर यावं लागणार आहे. मित्रांनो पास काढायला आलो आपण, पण पासला पण खूप गर्दी आहे. खूप जास्त गर्दी पास काढायला पण. आणि मला आता एक नवीन माहिती अशी समजली, जर तुम्हाला इथं लवकरात लवकर दर्शन जर करायचं असेल तर शक्यतो ऑनलाईन पासबुक करा. यांची इथले त्र्यंबकेश्वर tourist.com म्हणून एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर आदल्या दिवशी तुमचा काय दर्शनाचा स्लॉट असेल तो बुक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला दर्शन एकदम व्यवस्थित आणि सुटसुटीत भेटेल. आता पण आम्हाला काय स्लॉट अवेलेबल नव्हता आणि दर्शनाला पण खूप मोठी लाईन आहे. तर बघूया आता पुढं काय होतं ते. आता आपण आहे
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बरोबर दरवाजासमोर तुम्ही आपल्या माझ्या पाठीमागे बघू शकता की जो त्र्यंबकेश्वर मंदिराचा उत्तर महाद्वार दिसतोय. नेमकी आज खूप गर्दी आहे, तुम्ही गर्दी बघू शकता. 15 तास साध्या लाईनला 10 ते 12 तास लागतात आणि VIP लाईनला पास घेण्यासाठी 3 तास लागतात. नंतर दर्शनाचा अजून माहित नाही, त्यामुळे आपण आपल्या सर्व YouTube चॅनल फॅमिलीला इथून दर्शन दाखवा. लाईव्ह दर्शन चालू आहे. अरे काय होईल ती सर्वांनी इथे पाया पडा. अभिषेक चालू आहे आता शंकर महाराजांचा. तर मित्रांनो गर्दी खूप आहे. जर येण्याचा प्रयत्न करा असाल, लांबून येत असाल तर शक्यतो स्लॉट ऑनलाईन स्लॉट बुक करा किंवा जेवढं होईल तेवढं सकाळी पहाटे या शक्यतो स्लॉट ऑनलाईन बुक करा, तेव्हा तुम्हाला दर्शन भेटेल. नाहीतर तुम्हाला दर्शन भेटणं खूप अवघड आहे. 12-10 तास उभं राहावं लागतं. हां, तर आता आपण इथून मुख दर्शन घेतलेलं आहे. आता इथून पुढे आपण एक पुढचा छोटासा टप्पा आहे तो आपण करणार आहे. तर चला मित्रांनो, जर त्र्यंबकेश्वर मंदिराचा इतिहास बघितला तर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचा थोडक्यात तुम्हाला इतिहास सांगतो मी. इथं आधी खूप काळापूर्वी इथं महर्षी ऋषी राहत होते. तर महर्षी ऋषी इथं भगवान शंकर तपस्या करत होते. तपस्या बघून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तर महर्षी ऋषींनी इथल्या प्रदेशाला पवित्र करण्यासाठी गंगेचं मागणी केली. तर असं सांगतात की भगवान शंकरांनी इथं गंगा आणली. ती गंगा पुढे गोदावरी म्हणून प्रसिद्ध झाली. तुम्ही जर आपण बघितलेलं खूप वेळेस की गोमुखातून गंगा नदीचा उगम झालेला आपला ब्रह्मगिरीच्या पर्वताने दिसून येतो. त्यानंतर अजून दुसरं एक सांगायचं झालं तर हे एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्रामध्ये, नाशिक जिल्ह्यात. खूप सुंदर असं मंदिर आहे, पण खूप गर्दी आहे. आणि अजून जर या ज्योतिर्लिंगात अजून एक वैशिष्ट्य म्हणजे काय की हे बाकीच्या ज्योतिर्लिंगांपेक्षा याची जे लिंगाची किंवा पिंड आहे ती वेगळ्या पद्धतीची आहे. आणि पूर्ण जर तुम्ही माझ्या पाठीमागं मंदिर बघितलं, तुम्ही पाठीमागं मंदिर बघा, पूर्ण दगडामध्ये मंदिर आहे. त्र्यंबकेश्वरचं जर मंदिराचं स्ट्रक्चर बघितलं तर पूर्ण काळ्या कातळाच्या दगडामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे आणि खूप सुंदर असं भव्य नक्षीकामीचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर हे महर्षी ऋषी आणि गोदावरीच्या उगमासाठी खूप असं प्रसिद्ध आहे. नक्की या इथं लवकरात लवकर या. शक्य असल्यास तुम्ही ऑनलाईन स्लॉट बुक करा, जेणेकरून तुम्हाला चांगलं दर्शन आणि एक भगवंताच्या जवळ जाण्याचा एक तुम्हाला लवकर संधी मिळत. तर चला आपण इथं आपला त्र्यंबकेश्वरचा ब्लॉग संपवतोय. तुम्हाला त्र्यंबकेश्वरची थोडक्यात माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तो भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव. मित्रांनो, आता आपलं ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे, मुख दर्शन घेतलेलं आहे आपण. म्हणजे खूप गर्दी होती, एक्स्ट्रीम लेवलची गर्दी होती. त्यामुळे आणि आपल्याला कसं आता वेळेची पण कमतरता होती. हो, परत पुण्याला परत जायचं होतं. अजून पुढचे 1-2 प्लॅन होते. तर आता आपण ज्योतिर्लिंगाला आपण नमस्कार करून आता आपण पुढच्या प्रवासाला लागतोय. तर चला पुढच्या टप्प्यात जाऊया. पुढच्या डेस्टिनेशन तुम्हाला देतो मी. तोपर्यंत असंच माझ्यासोबत राहा. चलो, जय शिवशंभो.